मग कोण काय संभ्रम करतंय आणि कोण काय म्हणतंय त्याच्यावर ध्यान द्यायची गरज काय? हैदराबाद गॅझेटच्या या जी.आर.ला भुजबळांची ओळख आहे, ऐका ना, ओबीसीचे नेते म्हणून भुजबळांची ओळख आहे. आता ती ओळख पुसली जाईल म्हणून भुजबळ वेगळ्या मार्गाने आपली नाराजी किंवा चिंता काही व्यक्त करतात असं मला वाटतं. नाही, शक्यतो ते पुसून नाही द्यायचा, कारण त्याच्यापेक्षाही खूप मातंबर आहेत, त्याच्यापेक्षाही खूप हुशार आहेत. पण काय असतं, आपल्या बुद्धीची जेवढी कुवत आहे त्या कुवतेप्रमाणे तो समोरच्या ओबीसी नेत्याची छेड काढतो आणि ओबीसी नेत्यांचे कसे नख कापता येतील हे काम करून तो बरोबर वेदना देतो आणि बाजूला सरकेतो. शक्यतो तो टेकला बी तरी त्याच्या अंगातली खोड जाणार नाही आहे. तो कधी दुसऱ्याला नेता ओबीसीचा होऊ देणार नाही, त्याच्यापेक्षा हुशार असू नये, त्याच्यापेक्षा फायदा करणारी असू शकतात, परंतु होऊ देणार नाही, कारण ती खोड असती. जसं की मराठ्यांनी आरक्षणात गेले तरी पण विरोधच करायचा आणि नव्हते तरी पण विरोधच करत होता. पण ते आम्ही त्यांना गरीब मराठी आणि मी एक शेतकऱ्याचं गरिबांचं पोरगा आम्ही वस्तात भेटलो, कारण आम्ही न फुटणारेच भेटलो नाहीत. त्याच्यामुळे यांना काहीच करता आलं नाही. आणि आता तेच आहे त्यांचं, कारण त्याला जे आर चांगला कळतो, त्याला जे आर काय गोष्ट आहे, कारण त्यांनी 3-4 मोठे पक्ष हाताळले, बहुमताच्या 3 ते 5 सत्ता त्यांनी स्वतः हाताळल्या, प्रत्येक वेळेस त्यांनी कॅबिनेटच हाताळली. त्याच्यामुळे त्याला ह्या गोष्टी माहीत आहेत की ह्या कायद्याच्या रूलनं मराठी 100% आता आरक्षणात गेले. त्यामुळं पुन्हा मला तिथंच यायला लागतं आहे, फमरावर मराठ्यांनी नाही जगायचं आहे, कोणी गैरसमज पसरेला म्हणून आपण जीवन नाही जगायचं कधी. आपण संघर्षाची वाटचाल आपली कायम सुरू ठेवायची, आपण ती कमी नाही होऊ द्यायची. मी इतका शरीराला त्रास झाला तरी मी या समाजाच्या लेकरासाठी माझा संघर्ष ढिला पडून देत नाही, कारण मी जर ढिला पडलो ना, उद्या लाखो पोरांचं भविष्य धोक्यात येणार आहे. एखादी चूक झाली दुरुस्त करू ना, काय अडचण आहे. पण आपण कुणीतरी आपला गैरसमज केला, अपमान केला, कुणीतरी अफवा पसरल्या, खोटं नाटं सांगितलं म्हणून जर आपण मागं सरकलो तर आपण समाज मग डोळ्यासमोर नाही ठेवला याचा अर्थ असा होतो आपण आपली स्वतःची प्रतिष्ठा डोळ्यासमोर ठेवली त्याचा अर्थ. त्यामुळे माझी प्रतिष्ठा तिकडे खड्ड्यात घातली. एक महत्त्वाचं आहे, हैदराबाद गॅझेटच्या जी.आर.ला कोर्टात आव्हान देणार अशी घोषणा छगन भुजबळांनी केली आहे. आम्ही कोर्टात जाणार आणि हे समक्ष लावणार. जा मान, त्याला जे जाय ते जाऊ दे, काही होत नाही. कोर्टात काय होणार नाही, कायच होणार, त्याला काय होणार. गॅझेट हे काय, जे आर कशाचं आहे याच्यावर अवलंबून आहे ना. जे आर कशाचा आहे, सरकारी दस्तऐवज, सातारा संस्थान हैदराबाद गॅझेट हे सरकारी दस्तऐवज त्याचा जे काढलेला आहे, त्याच्या सुलभता आणण्यासाठी, सुसूत्रता आणण्यासाठी, त्याची प्रक्रिया पूर्ण राबवण्यासाठी सरकारी दस्तऐवजाच्या नोंदीनुसार मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. कोर्टात जाऊन काय करी, आणि ते जर कोर्टात काही होतं आहे ना तर मंडल कमिशनसुद्धा चालत येतो. मग देशात अहवालावर जिवंत असणारं एकच आरक्षण आहे मंडलचं. अहवालावर देशातलं आरक्षण कधीच लागू नसतं. एकनाथ शिंदे यांनी एक दावा केला आहे की सॉरी आधी